नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का. 4 दिवसांपूर्वी महानगर प्रमुख झालेले मामा राजवाडे भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता. संजय राऊतांकडून भाजपचा भारतीय जमवाजमव पार्टी असा उल्लेख. मामा राजवाडेंच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चांवरती राऊतांची पोस्ट. पोलीस अटक करतील म्हणून आज भाजपात प्रवेश करतायत राऊतांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज भाजपमध्ये प्रवेश करणार. गणेश गीतेंसह ठाकरे गटाच्या नगरसेविका सीमा ताजणे, नगरसेवक प्रशांत दिवे, कमलेश बोडके यांचाही प्रवेश होणार. महायुती समन्वय समितीमध्ये महामंडळ वाटप जवळपास पूर्ण. मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांची महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करणार. निवडणुकीमध्ये आमदारांमध्ये नाराजी राहू नये यासाठी महायुती सक्रिय, सूत्रांची माहिती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशाकडे अनेक अधिकाऱ्यांची पाठ. प्रतिनियुक्तीवरती असलेल्या उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांना मूळ विभागामध्ये रुजू होण्याचे आदेश. मात्र 29 अधिकाऱ्यांपैकी फक्त 12 अधिकारीच आतापर्यंत मूळ विभागात. आज शिवतीर्थावरती मनसे नेत्यांची दुपारी 12:30 वाजता बैठक होणार आहे. बैठकीसाठी मनसेचे नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. आणि 5 जुलैच्या म्हणजे उद्याच्या वरळी डोम इथे होणाऱ्या विजयी मेळाव्यासंदर्भात बैठक होईल. गिरगावमध्ये ठाकरे समर्थकांकडून बॅनरबाजी. मराठी माणसाने एकजूट आणि एकत्र होणं ही काळाची गरज असल्याचा उल्लेख. हे बॅनर सध्या स्थानिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईच्या वरळीमध्ये 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार. याआधी 28 वर्षांपूर्वी ठाकरेंच्या 3ही पिढ्या एकत्र आल्या होत्या. नागपुरामध्ये ठाकरेंच्या 3ही पिढ्या एकत्र आल्याचा फोटो समोर आलाय. लढवय्या भावांची गोष्ट अनुभवायला नक्की या. मनसे नेते सचिन मोरे यांची फेसबुक पोस्ट. खास पोस्ट करत विजयी मेळाव्याला यायचं आवाहन. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवरती 2 आठवड्यात उत्तर द्या. हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंनी दाखल केलेले हस्तक्षेप याचिका फेटाळून लावा, सतीश सालियन यांची मागणी. वर्षा निवासस्थानी भाजप आमदारांची डिनर डिप्लोमसी. मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांशी संवाद साधला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सक्रिय राहावं अशीही सूचना दिली. मुख्यमंत्री अमित शहा उद्या पुण्याच्या दौऱ्यावरती. अमित शहांच्या हस्ते पहिले थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे. अमरावतीच्या वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद. माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व्हॉट्सअप कॉल करून धमकी दिल्याचा आरोप आहे. अहिल्यानगरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाटांच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज आलाय. या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर एक बातमी आपण सविस्तर बघूयात. गाजलेल्या दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना आता मोठा दिलासा मिळालाय. दिशाचा मृत्यू हा अपघातीच या युक्तिवादावरती पोलीस सातत्याने ठाम आहेत. कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नाही असा पुनरुच्चार पोलिसांनी केलेला आहे. मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरांचं प्रतिज्ञापत्र समोर येत आहे. दिशाच्या वडिलांच्या याचिकेवरती 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आणि आदित्य ठाकरेंची हस्तक्षेप याचिका फेटाळण्याची सतीश सालियन म्हणजेच दिशाचे वडील यांनी मागणीही केलेली आहे. सीबीआय तपासासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यास सरकारनं दरम्यान वेळ मागितल्याचं कळतंय. मुंबईतल्या नॅशनल पार्क आणि आरे वसाहत या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण झालंय. आरे कॉलनी ही पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित विभाग आहे. हे अतिक्रमण थांबवावं लागेल असं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून ग्राहक बनून बेकायदा रॅपिडो बाईकचा पर्दाफाश. रॅपिडो बाईकला अजून परवानगी नाही अशी बाईकस्वाराला करून दिली जाणीव. वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. तर वाहतूकदार संघटनांना संप मागे घेण्याचं प्रताप सरनाईकांचं आवाहन. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना शुभेच्छा देणारे बॅनर्स अज्ञाताने फाडले. हिंगोली शहरातल्या नांदेड नाका परिसरामध्ये लावण्यात आलेले बॅनर्स. कार्यकर्त्यांमध्ये संताप. नागपूर रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म नंबर 7 2 महिने बंद राहणार आहे. महत्त्वाची विकास कामं करण्यात असल्यामुळे त्यामुळे अजनी रेल्वे स्थानकावरून 3 गाड्या चालवण्यात येतील.
राज्यामध्ये बुधवारी कोरोनाच्या 16 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारीपासून राज्यामध्ये एकूण 31,238 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून 2,533 रुग्ण बाधित आढळलेत आणि मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 998 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 11वी प्रवेशासाठी 3 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण. कॅटकरीमध्ये 2,31,000 प्रवेश तर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 ते 7 जुलैपर्यंत संधी. पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवरती खाद्यपदार्थ 25% महागले. विक्रीस असलेल्या 14 प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या दरामध्ये 20 ते 25% वाढ. 13 रुपयांना मिळणारा वडा आता 18 रुपयांना मिळणार. ठाणे, पालघर, मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अलर्ट. मुंबईला येलो अलर्ट. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या 2 विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ. वास्को द गामा आणि मुझफ्फरपूर एक्सप्रेस ऑगस्टपर्यंत तर उधना आणि मंगळुरू एक्सप्रेस सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पावसाचा कहर. नद्या नाले दुथडीवरून वाहत आहेत. तिलारी धरण 70% भरलंय. हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट आहे. तिन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी. भात लावणीच्या कामांना वेग. उजनी धरणातल्या भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला. आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेमध्ये सुरक्षित स्नान करता यावं यासाठी पाण्याचा विसर्ग पूर्ण बंद. पुण्यात घाटमाथ्यावरती झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातनं 6,451 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग. पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्ग कमी जास्त करणार असल्याची माहिती.